विद्यार्थी मैत्रिणींनो, आपल्याला आज गृहव्यवस्थापन या विषयाचा पहिला चॅप्टर बघायचा आहे. याच्यामध्ये पहिला जो धडा आहे आपला तो कौटुंबिक उत्पन्न याबद्दल माहिती बघायची आहे. आता कौटुंबिक उत्पन्न म्हणजे काय? सर्वसाधारणपणे उत्पन्न म्हटलं की आपल्याला मौद्रिक म्हणजे काय की मुद्रेच्या स्वरूपामध्ये. याच्यामध्ये आपल्याला कौटुंबिक उत्पन्नाचा जेव्हा आपल्याला विचार करायचा आहे तेव्हा मुद्रा उत्पन्न याचा प्रामुख्याने विचार करायचा आहे. त्याचबरोबर कुटुंबामध्ये इतर मार्गातून येणारं उत्पादन याचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की कौटुंबिक उत्पन्न म्हणजे काय. सर्वसाधारणपणे कौटुंबिक उत्पन्नामध्ये पैसा, भौतिक सामुग्री, सेवा यांचा समावेश होतो आणि त्यापासून मिळणारे समाधानसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. सर्वसाधारणपणे कुटुंबामध्ये वेतन मिळते, त्याचबरोबर कुटुंबाची काही प्रॉपर्टी असते, त्यानंतर स्कॉलरशिप, भेटवस्तू, गुण कौशल्य, गायन, पेंटिंग, कार्यक्रम इत्यादी ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी आपल्याला कौटुंबिक उत्पन्नाचे स्रोत म्हणून माहिती आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की किचन गार्डन म्हणजे परिसरातील बाग याच्यामधून सुद्धा आपल्याला पैशाची बचत करता येऊ शकते. आता कौटुंबिक उत्पन्नासंदर्भात आपल्याला वेगवेगळ्या व्याख्या असलेल्या दिसून येतात. त्याच्यामध्ये निकेल आणि डॉर्सी यांच्यामध्ये कौटुंबिक उत्पन्न हा वस्तू, पैसा, सेवा आणि समाधान याचा असा झरा आहे की जो कुटुंबाच्या गरजा, इच्छा, जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने कुटुंबाच्या नियंत्रणामध्ये असते. त्याचप्रमाणे ग्रॉस आणि क्रॅन्डल यांनी देखील आपली व्याख्या स्पष्ट केलेली आहे. याच्यावरून आपल्या अशा गोष्टी लक्षात येतं की नुसतं कौटुंबिक उत्पन्न म्हणजेच मुद्रा उत्पन्न नाही, तर त्याच्यामध्ये इतर संसाधने, मानवीय संसाधने जे आहे याचासुद्धा समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. तर आता उत्पन्नाचे प्रकार समजावून बघत असताना आपल्याला असं लक्षात येतं की उत्पन्नाचे 3 प्रकार पडतात. एक मौद्रिक उत्पन्न, दुसरं वास्तविक उत्पन्न, तिसरं मानसिक उत्पन्न. मौद्रिक उत्पन्न म्हणजे जे उत्पन्न आपल्याला मुद्रेच्या स्वरूपामध्ये मिळते आणि हे आपल्याला मजुरी, वेतन, घरभाडे, व्याज, नफा याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येते आणि हे फार असं महत्त्वाचं साधन किंवा ज्याला आपण म्हणू की रोखीच्या स्वरूपामध्ये हे आपल्याला बघायला मिळते. मौद्रिक उत्पन्न हे आपल्याला पैसा हे एक त्याचे मोजण्याचे साधन आहे. त्यानंतर दुसरं जे आहे वास्तविक उत्पन्न. आता वास्तविक उत्पन्न म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की मनुष्याचे उत्पन्न नुसतं मुद्रेच्या स्वरूपातच न राहता याच्याशिवाय राहते घर आहे, त्याचे वस्तू, सेवा, त्यानंतर इतर मानवीय संसाधने याचासुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. आणि हे जे मौद्रिक उत्पन्न आहे हे मौद्रिक उत्पन्न आपल्याला प्रत्यक्ष वास्तविक उत्पन्न, अप्रत्यक्ष वास्तविक उत्पन्न याचे 2 प्रकार झालेले आपल्याला दिसून येतात. आता प्रत्यक्ष वास्तविक उत्पन्न म्हणजे काय, तर आपण बरेचदा पाहतो की काही गोष्टी अशा असतात की त्याच्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला त्या प्रत्यक्ष उत्पन्नामध्ये समाविष्ट करता येतात. याच्यामध्ये भौतिक वस्तू आहे, त्यानंतर वडिलांकडून मिळालेली प्रॉपर्टी आहे, त्यानंतर सरकारद्वारे काही सोयी सवलती आपल्याला मिळालेल्या असतात, जसं प्रकाश व्यवस्था आहे, वाहतुकीची साधनं आहे, बगीचे आहे, त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना दिलेल्या सेवा आहे, याचा जो समावेश आहे हा प्रत्यक्ष वास्तविक उत्पन्नामध्ये होतो. त्यानंतर दुसरा जो आहे अप्रत्यक्ष वास्तविक उत्पन्न. आता अप्रत्यक्ष वास्तविक उत्पन्न जे आहे याच्यामध्ये काय होतं की पैशाच्या मोबदल्यामध्ये उपलब्ध असलेल्या भौतिक वस्तू आणि सेवेचा समावेश याच्यामध्ये होतो. त्यानंतर आपण पाहतो की आपण घरामध्ये नोकर वगैरे लावतो, त्यानंतर शिक्षण शुल्क देण्यासाठी, त्यानंतर दवाखान्यात पैसा खर्च करण्यासाठी हे उदाहरण आपल्याला अप्रत्यक्ष वास्तविक उत्पन्नाचे देता येईल. त्यानंतर मानसिक उत्पन्न. आता मानसिक उत्पन्न म्हणजे काय, भौतिक वस्तू, सेवा, मौद्रिक उत्पन्न, उपभोगातून मिळालेले समाधान म्हणजे मानसिक उत्पन्न होय.
आणि हे जे उत्पन्न आहे, ज्याला आपण म्हणतो मानसिक समाधान वगैरे, हे काही आपल्याला मोजता येण्यासारखे नसते. परंतु आपल्या हेही लक्षात घेतलं पाहिजे की बरेचदा आपण एखादी व्यक्ती कधी काय होतं की खूप पैसा असूनही समाधानी राहत नाही, पण काही लोक जे आहे कमी पैसा असूनसुद्धा समाधानी असतात. तर याची संकल्पना आपल्याला मानसिक उत्पन्नासोबत जोडता येईल. त्यानंतर आता जे काही उत्पन्न असतं आपल्या घरामध्ये, आर्थिक बाबी ज्या असतात किंवा पैसा जे आहे, हा पैसा कुठून येतो, म्हणजे कौटुंबिक उत्पन्नाचे स्रोत कोणते आहे, ते या कौटुंबिक उत्पन्नाचे स्रोत पाहत असताना याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे वेतन. आता वेतन म्हणजे काय, तर आपण पाहतो की वेगवेगळ्या नोकऱ्या असतात. याच्यामध्ये काही शासकीय असतात, काही निमशासकीय असतात, काही खाजगी नोकऱ्या असतात. तर ह्या नोकऱ्या ज्या आहे की जे आपल्याला पगाराच्या स्वरूपामध्ये ज्या उत्पन्न आपल्याला मिळत असतात त्याला वेतन असं म्हणतो. आणि हे जे वेतन आहे हे काही लोकांचे मासिक वेतन ठरलेले असतात. खाजगी सेवेत काम करणाऱ्याचे वेगळे वेतन असते, सरकारी सेवेत काम करणाऱ्याचे वेगळे वेतन असते. परंतु वेतन जे आहे हे मात्र दर महिन्याला मिळत असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर मजुरी. आता मजुरी म्हणजे काय की बरेचदा आपण पाहतो की कामगार मजूर वर्ग असते की जे सकाळी जातात आणि संध्याकाळी कामावरून परत येतात. या लोकांना कधी काय होते की रोजचीसुद्धा मजुरी मिळते. कधी आपल्याला हेही पाहायला मिळते की हे लोक 8-8 दिवस म्हणजे 7 दिवस काम करतात आणि 7 दिवसाचा मोबदला त्यांना एकत्रित मिळतो. तर मजुरी जे आहे, हे मजुरी ती व्यक्ती किती तास काम करते, कामाचं स्वरूप कोणचं आहे, याच्यानुसार हे मजुरी जी आहे हे निश्चित करण्यात येत असते. त्यानंतर आहे निवृत्ती वेतन. आता निवृत्ती वेतन म्हणजे काय, तर निवृत्ती वेतनामध्ये आपल्याला असं दिसून येतं की बऱ्याचदा एका विशिष्ट कालखंडानंतर व्यक्ती जी आहे हे सेवेतून सेवानिवृत्त होत असते. आणि या सेवानिवृत्तीचं वय जे आहे, मग ते राज्य शासनाचा, केंद्र शासनाचा किंवा प्रायव्हेट कंपनीतल्या जे काही आहे त्यांच्या सेवानिवृत्तीचं वय जे आहे हे वेगवेगळं असलेलं आपल्याला दिसून येते. राज्य सरकारचा कर्मचारी साधारणतः वयाच्या 58 नंतर रिटायर होतो, तर तोच केंद्रात असेल तो वयाच्या 60 नंतर रिटायर होत असतो. तर हे जे निवृत्ती वेतन आहे, हे निवृत्ती वेतनसुद्धा एक त्याचा म्हणजे काय म्हणू आपण त्याला, कुटुंबाचा स्रोत असलेला आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर घरभाडे. सर्वांना माहिती असले, समजा एखाद्या व्यक्तीकडे जर भाडेकरू असेल तर तो भाडेकरू घरमालकाला दर महिन्याला एक विशिष्ट अशी रक्कम देत असतो. आता ही विशिष्ट रक्कम कशी, समजा त्याची एक रूम भाड्या नसेल तर साहजिकच त्याला घरभाडंही कमी राहील. एखाद्याने फ्लॅट भाड्याने घेतला असेल तर फ्लॅटचं भाडं जास्त राहील. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्याला असं सांगता येईल की आपण किती रूम भाड्याने घेतो, त्याच्यानुसार घरभाडे जे आहे ते घरभाडे ठरत असते. त्याच्यानंतर या घरभाड्यामुळे त्या घरमालकाला आर्थिक मदत होत असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर व्याज. आता व्याजामध्ये असं सांगता येईल की काही बँकेचे सर्टिफिकेट आपण काढतो, पोस्ट ऑफिसचे काढतो किंवा बँकेमध्ये आपल्याजवळ असलेला पैसा जो आहे हा पैसा आपण ठेवतो काही कालावधीसाठी. तर त्याच्यावरती जे आपल्याला व्याज मिळते, चक्रवाढ दराने व्याज जर मिळाले तर जास्त ठेवीदारास फायदा होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर लाभांश आहे. आता लाभांशमध्ये काय आहे की एखाद्या व्यक्तीने विशिष्ट कंपनीचे शेअर्स खरेदी केले असेल आणि त्या कंपनीच्या नफ्यातून त्या व्यक्तीला लाभ जो आहे हा लाभ मिळू शकतो. आणि हा लाभ कसा मिळायचा, तर त्या व्यक्तीने किती शेअर्स घेतलेले आहे आणि त्या कंपनीला किती नफा झाला आहे याच्यावरती त्याचे प्रमाण अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर नफा. आता नफा म्हणजे सर्वसाधारण काय, आपण त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल की समजा तुम्ही एखादी वस्तू 200 रुपयाला विकत घेतली आणि ती वस्तू जी आहे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला 225ला विकली किंवा 250ला विकली. म्हणजे काय झालं की मूळ किंमत तुमची 200 रुपये निघाली आणि वरचा 50 रुपये तुमचा नफा झाला. तर हे नफा जे आहे हे नफा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालवून त्या व्यवसायातून आपल्याला नफा जो आहे हा नफा होत असलेला आपल्याला दिसून येतो.
त्यानंतर कुटुंब कल्याण निधी किंवा परतावा. आता बरेचदा आपल्याला असं लक्षात होतं की व्यक्ती वयाच्या 58 किंवा 60 वर्षापर्यंत जेव्हा काम करतो तेव्हा त्या व्यक्तीला निवृत्तीवेतन मिळतच असते. कुटुंब कल्याण निधी जे आहे ही मिळतच असते. त्याच्यानंतर याच्याशिवाय आपण पाहतो की त्याला वैद्यकीय भत्ता मिळत असते, घरभाडे भत्ता मिळत असते. तो कोणत्या शहरात राहतो त्याच्यानुसार त्याला भत्ता मिळत असतो. तर याच्यामध्ये शिटीचा आकार जेवढा मोठा त्यानुसार त्या भत्ता जो आहे, शहर भत्ता जो आहे तो शहर भत्ता मिळालेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण पाहतो ही जे कौटुंबिक उत्पन्न आहे हे कौटुंबिक उत्पन्न आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल किंवा त्याला परस्पर पूरक मार्ग जे आहे ते कोणते असू शकतात. आता कौटुंबिक उत्पन्न जे आहे हे कौटुंबिक उत्पन्न वाढवून कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येईल. तर याच्यामध्ये आपल्याला एक उदाहरण देता येईल की मानवीय संसाधने जे आहे याचा उपयोग करून, जसं ज्ञान, कौशल्य, योग्यता या क्षमतेचा उपयोग करून आपण कुटुंबाचे मौद्रिक उत्पन्न जे आहे ते मौद्रिक उत्पन्न आपण वाढवू शकतो. याच्यामध्ये आपण गृहउद्योग आहे, लघु उद्योग आहे. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपण पाहतो की एखादी गृहिणी असेल तर ती गृहिणी काय करते की आपल्या घरचे सगळे कामं वगैरे आटपून उरलेला फावला वेळ जे आहे त्याच्यामध्ये ते स्वेटर विणून स्वेटर सेल करू शकते. त्यानंतर भरतकाम करू शकते, शिलाई काम करू शकते, DTP वर्क आहे, स्क्रीन प्रिंटिंग आहे, बुटीक आहे, क्रोशिया आहे, ब्युटी पार्लर आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे याच्या माध्यमातून गृहिणी जी आहे ही पैसा कमवू शकते. याच्याशिवाय काही छोटे लघु उद्योग आहे, जसं साबण बनवणे, तेल काढणे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले, जसे मोत्याचे दागिने किंवा ते क्रोशियाचे दागिने बनवणे, मेणबत्ती बनवणे. तर अशा पद्धतीचे जे लघु उद्योग आहे या लघु उद्योगाला सुद्धा सरकारने एक आर्थिक सहाय्य जे आहे या आर्थिक सहाय्य दिल्यामुळे काय झालं आहे की गृहिणींना बराचसा उद्योग प्राप्त झाला आहे आणि त्याच्यातून ती अर्थार्जन करून आपल्या संसाराला हातभार ती लावू शकते की ज्याच्यामुळे राहणीमानाचा स्तर जो आहे त्या कुटुंबाचा चांगल्या पद्धतीचा राहू शकतो. त्याच्यानंतर आहे अंशकालीन नोकरी, म्हणजे काही वेळापुरतं अर्धवेळ वगैरे काम करणे. बरेचदा काय आहे की काही प्रमाणामध्ये, म्हणजे पूर्ण वेळ तर नाही पण थोडा वेळ काढून किंवा पार्ट टाईम जॉब ज्याला आपण म्हणतो अशामध्ये एखाद्या काम जे आहे हे काही ठराविक तासापर्यंत जर केलं तर त्यानुसार काही पैसेसुद्धा प्राप्त होऊ शकतात. याच्यामध्ये आपल्याला कार्यालयीन कामामध्ये टायपिंगचं काम आहे, त्यानंतर हिशोब वगैरे ठेवणं आहे, त्यानंतर कॉल सेंटर्स आहे. त्यानंतर अशा ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या सिटीमध्ये बरेचदा विद्यार्थी जे आहे हे विद्यार्थी सुट्ट्यांच्या दिवसामध्ये काही कामं करत असलेले आपल्याला दिसून येते. आणि याच्यामध्ये आजकाल चालत असलेले पिझ्झा सेंटर्स आहे, हे मुलं होम डिलेवरी करतात आणि त्या डिलेवरीनुसार त्या मुलांना पैसे जे आहे ते पैसे मिळू शकतात. म्हणजे विद्यार्थी जो आहे आपल्या फावल्या वेळाचा किंवा रिकाम्या वेळेचा उपयोग करून तो सुट्टीच्या कालावधीमध्ये पैसा प्राप्त करू शकतो. त्यानंतर शिकवणी वर्ग किंवा छंद वर्ग. आता शिकवणी वर्ग, ट्युशन्स तुम्हाला माहिती आहे. आजकाल आपण पाहतो की या शिकवणी वर्ग जे आहे याच्यामध्ये शिकवणी करून बरेचदा फावल्या वेळेचा उपयोग व्यक्ती करू शकते किंवा आपण पाहतो की मोठमोठ्या प्रमाणावरती शिकवणी वर्ग उघडून त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक जे बाजू आहे ती मजबूत होत असलेले आपल्याला दिसून येते. याच्याशिवाय काही छंद वर्ग आहे, जसे डान्स क्लास आहे, त्यानंतर पेंटिंगचे क्लासेस आहे. असे वेगवेगळे क्लास की जिथे आपला छंदही जोपासला जातो आणि आपल्याला अर्थार्जन म्हणजे पैसाही प्राप्त होत असतो. त्यानंतर
आपल्याला अन्न संरक्षित करणे आणि साठवण करणे. आता याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की जे लघु उद्योग आहे याच्यामध्ये लोणची, चटण्या, जाम, सरबत ह्या ज्या गोष्टी आहे ह्या म्हणजे संरक्षित केल्या जाते, त्या खराब होणार नाही या दृष्टिकोनातून त्याची साठवण केली जाते. त्यानंतर परसबाग. अलीकडच्याच काळामध्ये हा परसबाग किंवा किचन गार्डनिंग ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये काय आहे की आपल्या घराच्या अंगणात किंवा अंगण नसेल तर घराच्या गच्चीवर तो आपण काही फळभाज्या लावू शकतो. भाज्यामध्ये पालक, कोथिंबीर वगैरे आहे, ह्या गोष्टी, मेथी, ह्या गोष्टी घेऊ शकता. याच्याशिवाय लिंबू, पेरू, पपई, आंबा इत्यादीची जी झाडं आहे ही झाडे लावून आपण पाहतो की याचा उपयोग जो आहे हा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. त्यानंतर भौतिक संसाधनाचा उपयोग करणे. आता भौतिक संसाधनाचा उपयोग करत असताना आपल्याला असं दिसून येतं की समजा एखाद्या कुटुंबामध्ये 4 रूम्स असतील, तर त्या 4 रूम्सपैकी 2 रूममध्ये राहून 2 रूम जर भाड्याने दिला तर त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला पैसा मिळू शकतो. त्यानंतर योग्य बचत व गुंतवणूक. आता भविष्यात जसं की आपल्याला उदाहरण देता येईल की मुलीचे लग्न आहे, मुलांचा शिक्षणाचा खर्च आहे, त्याच्यासाठी जी आर्थिक बाजू आहे या आर्थिक बाजूचा विचार करत असताना तो पैसा बचत कसा करून ठेवता येईल किंवा काही सर्टिफिकेट घेऊन ते काही वर्षांनी जर रिन्यू केले तर त्याच्यामधून सुद्धा आपल्याला पैसा जो आहे तो पैसा मिळतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपली बचत ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आता कौटुंबिक उत्पन्न जे आहे हे कौटुंबिक उत्पन्न पूरक होण्याचे मार्ग कोणते आहे, तर याच्यामध्ये आपल्याला लघुगृह उद्योग, त्यानंतर अंशकालीन नोकरी, शिकवणी, छंद वर्ग, अन्न संरक्षित करणे, साठवणूक करणे, परसबाग करणे, भौतिक संसाधनाचा उपयोग करणे, योग्य बचत व गुंतवणूक करणे, त्यानंतर खर्चात कपात करणे, विवेकपूर्ण काटकसर करणे, त्यानंतर योग्य प्रकारे खर्च करणे, शासकीय सुविधा बघणे आणि कुटुंबातील सेवा किंवा मदत पाहणे. आता याच्यामधला खर्चात कपात करून आपल्याला कौटुंबिक उत्पन्नाचे पूरक मार्ग कसे आहे हे पाहत असताना खर्चात कपात जर करायचे झालं तर याच्यामध्ये आपल्याला बरेचदा असंही लक्षात येतं की विवेकपूर्ण जेव्हा आपल्याला काटकसर करायची असते तेव्हा आपण जर बाहेर जेवायला गेलो तर बाहेर बरेचसे गोष्टी ज्या आहे ह्या महाग असतात आणि समजा तुमचं 1000 रुपयाचं 2-3 लोकांचं बाहेर जेवण होत असेल तर त्या 1000 रुपयाच्या किराण्यामध्ये तुम्ही 7 ते 8 दिवस म्हणजे आता फॅमिली मेंबर किती आहे त्याच्यानुसार तुम्ही काटकसर करून त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही टाळू शकता. म्हणजे बाहेर जेवायला जाण्यापेक्षा घरीच पौष्टिक आहार जो आहे तो तुम्ही घेतला तर साहजिकच तिथे तुमची पैशाची बचत होऊ शकते. त्याच्यानंतर काही लोकांना सवय असते दर आठवड्याला बाहेर जाणं, शॉपिंग करणं, जेवण करणं, तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी आपण म्हणजे टाळल्या तर आपली बरीचशी बचत जी आहे ती बचत होऊ शकते. त्यानंतर एखाद्या वस्तूची जर खरेदी करायची झाली त्याच्यामध्ये आपण गेलं एकाच दुकानात तिथे वस्तू पाहिली आणि घेतली असं करायचं नाही, तर त्याऐवजी 4 दुकानामध्ये त्या वस्तूचे भाव बघायचे आणि त्याच्यानंतरच आपल्याला अपेक्षित असलेली चांगली वाटते अशा प्रकारची वस्तू थोडंफार बार्गेनिंग करून आपण ती खरेदी करू शकतो. म्हणजे तिथेही आपली बचत जी आहे पैशाची ती बचत होऊ शकते. त्यानंतर बरेचदा काय होतं की आपण एखादी वस्तू जी आहे ही वस्तू खरेदी करत असताना कधी कधी काय होतं की खूप महाग वस्तू घेण्यापेक्षा थोड्याशा कमी भावाच्या वस्तू घेतल्या तरी चालू शकते. त्याच्यामध्ये आपण पाहतो की बरेचदा होलसेलमध्ये भाज्या घेतात तेव्हा त्या स्वस्तात पडतात किंवा काही दुकानं असे असतात की त्या दुकानातून म्हणजे किराणा वगैरे घेतला तर तो आपल्याला स्वस्त
पडू शकतो. आणि बरेचदा आपण हेही पाहतो की एखाद्या समजा कुठली भाजी स्वस्त झाली, आता भाजी म्हणजे हिरवी भाजी नाही तर जसे कांदे झाले किंवा लसूण झाले, हे विशिष्ट कालावधीमध्ये कसे त्याचे मार्केट डाऊन होते. तर अशा हे जर आपण कांदे लसूण वगैरे स्टोअर करून ठेवले तर आपली तिथे बचत होऊ शकते. त्यानंतर शासकीय सुविधा किंवा सेवेचा उपयोग. आता याच्यामध्ये आपल्याला असं पाहता येईल की बरेचदा काय होतं की आपण पाहतो की शासकीय सेवा, आता शासकीय सेवेमध्ये काही की दवाखाने आहे, शाळा महाविद्यालय आहे. आता जसं एखाद्या प्रायव्हेट शाळेमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतो म्हटलं, तिथं मंथली फी खूप राहते, तिचा खर्च खूप राहतो. पण तेच एखाद्या सरकारी शाळेमध्ये जर मुलाला टाकतो म्हटलं तर तिथे फी नगण्यच असते, शाळेचा खर्चही कमी असतो. म्हणजे इथे तुमचा पैसा जो आहे तो बचत होऊ शकतो. त्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खर्च करण्यापेक्षा आपण सरकारी दवाखान्यात जर एखाद्या आजारावर ट्रीटमेंट करत असेल तर तिथेसुद्धा तुमचे पैसे जे आहे त्या पैशाची बचत होऊ शकते. त्यानंतर आपण पाहतो की कुटुंबातील सदस्यांची सेवा किंवा मदत. आता याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की कुटुंबातील व्यक्ती, एखादी गृहिणी जर समजा ती आपल्या घरी कपडे शिवत असेल आणि त्या शिवणकामातून जर तिला पैसे मिळत असेल तर ती फार अशी मोठी उपलब्धी होऊ शकते. ती आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकते. याच्याशिवाय घरच्या घरी पंखे दुरुस्ती आहे किंवा काही पैशाची बचत आहे, ही बचत जर केली तर ते अधिक चांगलं होऊ शकते. जसं छोट्या मुलांना लहानपणापासूनच जर बचतीचे सवय लागले, ते तुम्हाला माहिती असेल की छोटे छोटे असे पिगी बँक किंवा आपण पाहतो की असे मातीचे गल्ले असतात केलेले, त्याच्यामध्ये मुलांना चिल्लर पैसे दिले की ते टाकतात आणि ते बचतीची सवय जी आहे ती सवय मुलाला लहानपणापासूनच लागू शकते. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की ही जी बचत आहे या बचतीची सवयसुद्धा आपल्याला लागू शकते आणि ती आवड पहिल्यापासूनच मुलामध्ये लागते. म्हणजे इथे काय होतं की मूल जे आहे हे गृहिणीचं किंवा घरातील जे मोठी व्यक्ती आहे त्या मोठी व्यक्तीचं कसं अनुकरण करत असते. तर अशा पद्धतीने आपला हे जो विषय आहे की घरासाठी जेव्हा अर्थार्जनाचा आपण विचार करतो, म्हणजे कौटुंबिक उत्पन्नाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ह्या सर्व बाबी ज्या आहे ह्या बाबी आपण लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्ही गृहव्यवस्थापनाची पुस्तकं घेतलेच असेल. हा धडा जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा धडा समोर घेऊन बसा. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला हा स्वाध्याय दिलेला आहे, तर हा स्वाध्याय तुम्ही सोडून बघायचा आहे होमवर्क म्हणून. आणि समजा काही तुम्हाला प्रॉब्लेम असा तर तुम्ही मला कधीही फोन करू शकता, आमचे फोन नंबर तुमच्याकडे आहे. तर अशा पद्धतीने आपला हा पहिला जो लेसन आहे हा लेसन संपलेला आहे.